नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मोहरम स्पेशल चोंगे करणार आहोत। तर साहित्य बघूया आता आपण काय लागणार आहे ते। हे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याला छानपैकी मऊ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि खोबरं लागणार आहे पावशेर, हे पण खिसून घ्यायचं आहे आपल्याला। आणि खसखस लागणार आहे एवढी, तूप लागणार आहे आपल्याला। आणि हे पावशेर गुळ घेतले मी, आणि हे पावशेर गुळ घेतले मी, त्याला वितळवून घेतले पाणी घालून। असंच करून घ्यायचं आहे। आता आपण चला चोंगे करूया। तर बघा, ह्याचं असं ह्याच्यावर चपातीचा छाप काढून घेतात, हे असते आमच्यात असं। तर चला आता दाखवते तुम्हाला मी रेसिपी कशी करायची ते। तर बघा, आपल्याला एवढा गोळा घेऊन आता छोटी चपातीप्रमाणे असं लाटून घ्यायचं आहे, घडी घालता। आता याला छोट्या चपातीसारखं घडी घालायची आपण। आता असं चपाती लाटून त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आता आपण पोळपाटाला। आणि आता थोडंसं प्रेस करून मग लाटून घ्यायचं आहे, छाप त्याचा उठतो मग त्याच्यावर। बघा अशा प्रकारे। आता आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची चपाती। तुमच्याकडे जर असा छापचा तवा नसेल तर तुम्ही असंच चपातीप्रमाणे शेकून त्याला पूर्ण असं चोंग्याप्रमाणे करू शकता। चला तर आता आपण याला भरून घेऊया। आता आपल्याला पहिला गुळाचं पाणी वरून असं पूर्ण लावून घ्यायचं त्याला भिजेपर्यंत। आता मी 2 चमचे गुळाचं सिरप पूर्ण चोंग्याला लावून घेतलाय। आता आपण वरून खोबरं घालायचं आहे, एकदम मस्त टेस्टी लागते हे। आता आपण यात तूप घालायचं आहे, प्रमाणाचं किती पण आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किती पण घ्या। आणि लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ होतो हा, शाळेत पण डब्यात पण तुम्ही मस्तपैकी देऊ शकता घालून। आता आपण तूप घालून घेऊया यात 1 चमचा भरून। आणि सगळं पौष्टिक आहे त्यामुळे मुलांच्या आवडीचा पदार्थ। आता खसखस घालायचे। आता बघा, याच्यावरच दुसरं आपल्याला ठेवायचं आहे असं गरमच, आणि त्याच्यावर परत असं रिपीट गुळाचं सिरप, खोबरं, तूप आणि खसखस। आणि ही रेसिपी तुम्ही मस्त एकदम मुलांच्या डब्याला पण करू शकता। गुळाचं सिरप खराब नाही होत, फ्रीजमध्ये करून ठेवू शकता तुम्ही। आणि मुलं चपाती खात नाहीत त्यामुळं अशा प्रकारे करून दिलं तर जरा खातात। नक्की करून बघा, एकदम मस्त रेसिपी होते। आता असं करतच आपल्याला पूर्ण असं थोडंसं पसरट पातेलं घ्यायचं आहे आपल्याला हे करायसाठी। आणि एवढ्या आकाराच्या करायच्या छोट्या छोट्या। तुमच्याकडे ते नसेल तर चालेल, तर आपण छोट्या छोट्या चपात्या करून घ्यायच्या आणि असं करून देऊ शकता तुम्ही डब्याला पण, आणि ऑफिसला पण देऊ शकताय। आणि हे टिकून पण 2 दिवस तरी टिकून राहते छानपैकी। तर बघा, आता आपले मस्त चोंगे तयार आहेत बघा।
कसले भारी दिसायला लागल्यात. तुम्ही पण नक्की करून बघा. मुलांना डब्यासाठी देता येते सकाळच्या गडबडीत आणि ऑफिससाठी पण देता येते. नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ माझा आवडल्यास माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.